नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्री टीम आपलं मराठी चॅनल। मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मोठ्या घोषणा देण्यात आल्या। त्याच्यामध्ये कर्जमाफी असेल, नमो शेतकरीच्या हप्त्यामध्ये वाढ असेल, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ असेल, अशा मोठ्या घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। परंतु या कुठल्याच गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये या पूर्णतः याच्यामध्ये सरकारने पाठ फिरवलेली आहे आणि या मोठ्या घोषणाच्या निस्ता घोषणाच राहिलेल्या आहे। परंतु ज्या छोट्या निधीच्या अल्पशा निधीच्या ज्या घोषणा याच्यामध्ये सरकारने करायला पाहिजे होतं तरतूद, त्याचा देखील कुठेही समावेश करण्यात आलेला नाही। त्याच्यामध्ये आनंदाचा सिधा, त्याच्यामध्ये गरजू लोकांना याच्यामध्ये 100 रुपयामध्ये आनंदाचा सिधा मिळत होता। त्याच्यामध्ये तेल, साखर, रवा, डाळ अशा वस्तूंचा समावेश होत होता आणि एक सणासुदीला एक आधार या गरजू लोकांना मिळत होता। परंतु या आनंदाचा शिधाचा तर विषयच राहिलेला नाही, कारण की आता याच्या आधी आपण अपडेट घेतलं होतं, कारण की आनंदाचा शिधा बंद होणार याच्यावर आधीच देखील आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे। परंतु आता पूर्णविराम या आनंदाच्या शिधाला लागण्याची शक्यता याच्यामधून तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर मोफत तीर्थदर्शन असेल, जे वृद्ध नागरिक 65 वर्षावरील त्यांच्यासाठी एक मोफत तीर्थदर्शन शिंदे सरकारच्या काळामध्ये योजना आणली होती। त्याच्यामध्ये लाभार्थ्यांना दिलासा मिळणार होता, परंतु तिचाही कुठेही समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये शेवभोजन थाळ्या असेल, जे गरजू लोकांसाठी 10 रुपयात जेवण मिळायचं, त्याचा देखील ही सुद्धा योजना पूर्णतः बंद होण्याचा मार्ग निर्माण झालेला आहे, शक्यता तयार झालेली आहे। आणि अशा छोट्या गोष्टी ज्या गोरगरिबांच्या कामात येणाऱ्या ज्या होत्या अल्पशा निधीमध्ये होणाऱ्या योजना, याच्याकडे देखील सरकारने पाठ फिरवलेली आहे। तर मित्रांनो, प्रचंड आता सध्या या छोट्या योजनांवरूनच राज्याची आर्थिक स्थिती काय आहे हे आता सर्वसामान्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे आणि या घोषणाच राहिलेल्या आहे। प्रत्यक्षात आता याची अंमलबजावणी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटद्वारे कळवा।